आणि आता पाहणार आहोत मुंबई त्याचबरोबर पुणे शहरामधील टॉप 9 बातम्या। मागील आठवड्यापासून मुंबईतील तापमान वाढ कायम। 38.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद। मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर या जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा। कुख्यात गुंड गजा मारणेला 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी पुणे पोलिसांकडून मकोका अंतर्गत कारवाई। पुण्यामध्ये गाड्या फोडणाऱ्या गुन्हेगाराची पोलिसांकडून धिंड। चंदननगर परिसरामध्ये काही दिवसांपासून गाड्या फोडण्याचे प्रकार। चंदननगरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी ही धिंड काढली। पुण्यामध्ये बाणेर रोडवरील माऊली पेट्रोल पंपावर फ्री स्टाईल हाणामारीमध्ये तरुण गंभीर जखमी। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। बाणेर पोलिसांकडून तपास सुरू। मुंबईतील नोंदणीकृत फेरीवाल्यांची संख्या 99,000वरून 22,000पर्यंत कशी? मुंबई हायकोर्टाचा मुंबई महापालिकेला सवाल। शहर फेरीवाला समितीच्या निवडणुकीसाठी 99,000 फेरीवाल्यांना पात्र ठरवण्यात आलं होतं। मध्य रेल्वेच्या मुख्य त्याचबरोबर हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वेवर लोकलच्या फेऱ्या रोज उशिरानं। लोकल उशिरा येत असल्यानं प्रवाशांना कार्यालयामध्ये जाण्यास विलंबामुळे कर्मचाऱ्यांवर वेतन कपातीची वेळ। महाशिवरात्री निमित्त मुंबईच्या काही भागामध्ये पर्यटनाला येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टच्या जादा बसेस। कान्हेरी गुंफाकडे जाणाऱ्या मार्गावर अतिरिक्त बस सोडण्याचा निर्णय। मुंबई महापालिका महालक्ष्मीमधील धोबी घाटावर उदार। पालिका धोबी घाटामध्ये 24 कोटी खर्चून पीएनजी जोडणी देणार। पालिका धोबी घाटावर इतकी उदार का? नागरिकांचा सवाल। नवी मुंबई महानगरपालिकेचा 5,709 कोटींचा अर्थसंकल्प सादर। नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडून कोणत्याही कराची दरवाढ न करता अर्थसंकल्प सादर।